आणि ह्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत डिटर्मिनंट मेथड, जी आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायची तिसरी मेथड, जी आहे डिटर्मिनंट मेथड. यालाच क्रॅमर्स रूल पण असं म्हणतात. ही मेथड ज्या सायंटिस्टनी डेव्हलप केली किंवा जी शोधली त्या सायंटिस्टचं नाव होतं क्रॅमर्स आणि त्याच्या नावावरून ह्या मेथडचं नाव क्रॅमर्स रूल पण पडलं आणि डिटर्मिनंट मेथड पण पडलं. चला बघूया या लेक्चर मध्ये आपण डिटर्मिनंट मेथड. मी अजय कतारे आणि ARBK मॅथ अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. सर्वात पहिले डिटर्मिनंट मेथड बघण्याच्या आधी आपण काय करू, या डिटर्मिनंट शब्दाचा अर्थ समजून घेऊ. आता डिटर्मिनंट म्हणजेच काय, जास्त काय अवघड नाही. ह्या ज्या दोन रेषा आहे, ह्या अशा दोन रेषांमध्ये आपण जे पण लिहितो A, B, C, D असे व्हॅल्यूज लिहितो किंवा आपण व्हॅल्यू पुट करतो त्यालाच डिटर्मिनंट म्हणतात. मेथड नाही, डिटर्मिनंट. म्हणजे की ह्या ज्या दोन रेषांमध्ये असं सिंपल आहे, दोन रेषांमध्ये व्हॅल्यूज असतात त्याला डिटर्मिनंट म्हणतात. आणि हा डिटर्मिनंट जो आहे त्याला आपण रिप्रेझेंट करतो कॅपिटल लेटर्सनी. सपोज इथं बघा, आता D इक्वल टू दोन रेषा, त्याच्यामध्ये A, B, C, D ह्या व्हॅल्यूज असं याला रिप्रेझेंट कसं करता, कॅपिटल लेटरनी. कॅपिटल लेटर कोणतं, A, B, C, D, E असे एनी लेटर्स कॅपिटल ते असतात, त्यांनी रिप्रेझेंट करतो आपण ह्या डिटर्मिनंटला. आता हे डिटर्मिनंट झालं तर डिग्री एक असते डिटर्मिनंटची. हे बघा, डिग्री ऑफ द डिटर्मिनंट किती आहे इथं 2. पण ही दरवेळेस 2 असते का, नाही. आता जसं तुम्ही 11 क्लास मध्ये गेला तर बघा डिटर्मिनंटची डिग्री वेगवेगळी असते, 2, 3, 2 into 3 असे वेगवेगळे असते. पण इथं फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा क्लास 10 साठी की डिटर्मिनंटची डिग्री किती आहे, 2. डिग्री ऑफ द डिटर्मिनंट इज 2. हा इम्पॉर्टंट आहे, MCQ साठी विचारलं जातं की डिटर्मिनंट दिलेला आहे तुम्हाला एक आणि त्याची डिग्री किती आहे, तर ती 2 असते. नेहमी 10वी साठी डिटर्मिनंटची डिग्री किती आहे, 2. किती, 2.